आठव डोळाभरी पाणी, देवाचा तो आठव डोळाभरी पाणी, होण्या जीवाचे सार्थक स्मरा कैवल्यदानी, होण्या जीवाचे सार्थक स्मरा कैवल्यदानी। सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम। श्रोतेहो, आज आपण या ईशप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। ती अतिआवश्यक माहिती आहे आणि असा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो की हा उपदेश काय घ्यावा, उपदेश म्हणजे काय? उपदेश म्हणजे आपल्या या महानुभाव पंथात उपदेश म्हणजे गुरु करणे, याला सुद्धा उपदेश म्हणतात। म्हणजे आपले गुरुजन वर्ग आपल्यालाही आपल्या आत्मकल्याणासाठी उपदेश करत असतात। उपदेश म्हणजे आपल्याला देवाचं ज्ञान सांगत असतात। परमेश्वरा कसा होता त्या परमेश्वराच्या आगामी लीला सांगून, त्या परमेश्वराचं महत्त्व आपल्याला सांगून आपल्याला ईश्वर मार्गावर आणण्याचा उपदेश देऊन त्या ईश्वर मार्गावर आणण्याचा प्रयत्न आपले गुरुजन वर्ग करत असतात। मग हा गुरु का करावा? हा गुरु करणं, उपदेश घेणं हा गरजेचं आहे का? तर हे खूप गरजेचं आहे। गुरु करणं हे खूप गरजेचं आहे, कारण जोपर्यंत आपल्याला त्या परमेश्वराचं नाम आपल्या मुखात नाही, जोपर्यंत त्या परमेश्वराचं नाम आपल्याला माहिती नाही, तोपर्यंत आपण तोपर्यंत आपण आपल्या जीवनाचं सार्थक शोधूच शकत नाही। बघा ना, जर आपण गुरु नाही केला तर आपल्याला ते देवाचं नाव, देवाचं ज्ञान, ते ईश्वराची भक्ती करायला कोणीच सांगत नाही। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये हे गुरु हा महत्त्वाचा आहे। आपल्या आयुष्यामध्ये आपण हे जीवन जगताना आपल्याला उपदेश महत्त्वाचा आहे। गुरुचा उपदेश खूप महत्त्वाचा आहे। आपल्याकडून काही चूक जरी झाली तरी योग्य मार्ग दाखवणारा, एक योग्य मार्गदर्शन करणारा एक आपला गुरु असतो। म्हणून गुरु आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे। मला यावर एक गोष्ट आठवते। खरंच गुरु आपल्या आयुष्यात महत्त्वाचा आहे का? एक गाय एका जंगलामध्ये चरत असते। ती गाय चरत असताना चरता जरा सगळ्या आपल्या गायीच्या जरासं दूर जात असते आणि त्या गायी राखणाऱ्या त्या माणसाचं लक्षसुद्धा त्या गायीपासून विसरून जातो। ते त्याच्या लक्षात येत नाही आणि थोड्याच वेळाने तिथे एक वाघ येतो। तो वाघ त्या गायीच्या पाठीमागे लागतो। गाय पुढे पळत असते आणि पळता पळता ती गाय एका गटारामध्ये जाऊन पडते। पण त्या वाघाच्या लक्षात येत नाही की आपण जर त्याच्या मागे गेलो तर आपण पण त्या गटारात फसतो। पण तो वाघ सुद्धा त्या गायीच्या मागे जातात आणि दोघंही त्या दलदलमध्ये, त्या गटारात फसून बसलेले असतात। तेव्हा ती गाय त्या वाघाला म्हणते, काय रे, तुला कोणी मालक आहे का? तेव्हा वाघ जोरात हसतो आणि अतिशय अहंकाराने म्हणतो, माझा कुणीच मालक नाही, मी माझा स्वातंत्र्य आहे। माझा कुणीच मालक नाही, मी स्वातंत्र्य आहे, मला कोणाची गरज नाही, मला कोणाला काही विचारायची गरज नाही। तेव्हा गाय ही अतिशय शांततेने उत्तर देते, अरे तुला मालक नाही पण मला मालक आहे। आणि बघ, आता थोड्या वेळ झाला, अंधार पडायच्या आधी माझा मालक मला शोधित मला येईल आणि मला या गटारातून काढून घेऊन जाईल। तशा प्रकारे या गायीच्या मालकाच्या रूपाने आपल्या आयुष्यामध्ये हा गुरु ही त्या गायीच्या मालकाच्या रूपाने आपल्या आयुष्यात येतो। त्या गायीला तर त्या मालकाने त्या गटारातून बाहेर काढलेला आहे, त्या दलदलमधून बाहेर काढलेला आहे। पण आपले जे श्री गुरु आहेत ते आपल्याला या संसाररूपी गटारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यातून बाहेर काढून त्या आध्यात्मिक परमेश्वराच्या मार्गावर चालण्याला आपल्याला प्रवृत्त करत असतात आणि आपलं जीवन, आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला उपदेश करत असतात। म्हणून गुरुचा उपदेश हा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे। गुरुचं नाम आपल्या ओठात असणं खूप महत्त्वाचं आहे। गुरुचं नाम, देवाचं नाम हे आपल्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। नामस्मरण एक असा धागा आहे जो आपल्याला ईश्वराशी अदृश्यपणे जोडून घेत असतो। जसं सूर्याच्या किरणाने अंधार नाहीसा होतो, तसंच देवाच्या नामाने, देवाचं नाम आपल्या तोंडात असावे, आपल्या ओठात असावे। त्या देवाचं नाम घेतल्याने मनातील दुःख
चिंता आणि अहंकार आपला नाहीसा होतो. हे नामस्मरण फक्त शब्द नाहीत, ते तर आत्म्याचा श्वास आहे. ज्याच्या जीवनात नाम आहे त्याचं मन शांत आहे, अंतःकरण निर्मळ आहे आणि जीवन अर्थपूर्ण होतं. प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणात देवाचं नामस्मरण करा. पण हे देवाचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो, आपल्याला उपदेश घ्यावा लागतो, त्या गुरुचा उपदेश घ्यावा लागतं. तेव्हा आपले श्रीगुरु आपल्याला देवाचं नाम सांगत असतात. आपलं अंतःकरण शुद्ध ठेवायचं असेल, आपल्याला ते ईश्वराशी जोडून जर घ्यायचं असेल तर आपल्याला उपदेश घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला गुरु करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यांना ज्यांना या भवनदीतून तरुण जायचं असेल का, त्यांनी ते परमेश्वराचे नातं जोडून घेणं खूप गरजेचं असतं. त्या परमेश्वराचं नामस्मरण करणं खूप गरजेचं असतं. आणि त्या प्रभूच्या नामस्मरण रूपी रथात आपल्याला विराजमान व्हावं लागतं. आणि त्यावेळी तो प्रभू आपल्याला आपल्या कृपेचा सागर श्री चक्रधर हा नावडी या भवसागरातून आपल्याला तरुण नेतील आणि त्या कैवल्य शिखरी पोहोचून देतील. फक्त आपल्याला आधी उपदेश घ्यावा लागतो, त्या गुरुकडून त्या परमेश्वराचा मंत्र समजून घ्यावा लागतो आणि तो नाम आपल्याला आपल्या मुखात असावं लागतं. आणि अशा बरेच जणांचे असे काही प्रश्न असतात, त्यासाठी आपल्याला अगोदर परमेश्वराचं नाम माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून उपदेश घेणं, गुरुचा उपदेश घेणं, गुरु करणं हे गरजेचं आहे. आणि त्या परमेश्वराने सांगितलेले आचार विचार आपल्या जीवनात प्रत्येक वेळी रुजवण्यासाठी प्रयत्न आवश्यक करणं आहे. प्रयत्न करणं ते आपल्या जीवनामध्ये रुजवून यावे, आपल्या जीवनात ती रुटीन लागू व्हावी, याचे प्रयत्न आपण आवश्यक करावे. तेव्हाच आपण आपल्या जन्माचे सार्थक होण्यासाठी प्रयत्न करू शकतो. हीच विचारगाथा आपल्या मनात आली की आपण आपल्या जीवनात योग्य दिशेने पावलं टाकत असतो. म्हणून आपल्याला योग्य मार्ग जर पाहिजे असेल, योग्य वाटचाल जर आपल्याला आपल्या आयुष्याची करायची असेल तर आपल्या आयुष्यात गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच जणांचे काही असे प्रश्न असतात की आम्ही उपदेशच का घ्यावा, आम्ही देवाची देवपूजा करतो, पारायण करतो, स्मरण तर नाहीच आहे, त्यांना नामच नाही तर स्मरण कुठून करता येणार. पण आम्ही पारायण करतो, देवपूजा करतो, दंडवत घालतो. हा, तुम्ही हे देवधर्म आपण करतो, हे आचरतो, ते देवाने सांगितलं. कोणी आपल्याला आपल्या घरी आपले साधू संत आले ते सांगतात, त्या प्रकारे आपण करतो. पण जेव्हा आपण उपदेश घेतो, जेव्हा आपण गुरु करतो, तेव्हा आपल्याला एक मार्ग हे आपले श्रीगुरु दाखवून देत असतात. योग्य मार्ग आपल्याला दिसून येतो की ज्या प्रकारे आता आपल्याला प्रवास तर करायचा आहे, पण आपल्याला मार्गच माहिती नसल्यावर, कुठे जायचं आहे तेच माहिती नसल्यावर, आपलं निवासस्थानच आपल्याला माहिती नसल्यावर आपण प्रवास कसा करू. आपण एसटीत बसल्याच्या नंतर आपण बघत असतो, ते एसटीत बसल्याच्या नंतर कंडक्टर आपल्याकडे तिकीट मागायला येत असतात आणि आपल्याला सांगावं लागतं कुठे जायचं, आपण किती किलोमीटर लांब जाणार आहोत. आणि हे प्रवास आपल्याला जीवनाचा करायचा आहे आणि आपला टप्पा कुठे आहे, आपल्याला जायचंय कुठे आहे, आपल्याला हेच माहिती नसेल तर आपण हा आपल्या जीवनाचा प्रवास आपल्या जीवनाचा प्रवास आपण सुखकारी आणि आनंदकारी कसा करू शकणार आहोत, नाही करू शकत. तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण उपदेश घेतो, जेव्हा आपण गुरु करतो, तेव्हा आपल्याला त्या परमेश्वराचं नाम माहिती असतं, त्या परमेश्वराचं नामस्मरण करावं कसं माहिती असतं. आणि या नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशातच नाही. परमेश्वराचं नामस्मरण हे खूप खूप महत्त्वाचं आहे. स्वामींच्या सान्निध्यात आपण लीळा चरित्राकडे जर असं बोललं तर साधाईसा नावाच्या एक भक्त स्वामींच्या सन्निधानी होत्या आणि त्या नदीत बुडत होत्या आणि फक्त देवाचं नाव घेतलं की त्या वरच्यावर तरुण आलेल्या होत्या. इतकं सामर्थ्य या नामात आहे. नामाचं महत्त्व खूप आहे. आपण हे नामस्मरण करण्यासाठी, आणि हे नामस्मरण जे आहे ते आपल्याला एक ईश्वराशी जुळवून देणारा एक धागा आहे. त्या परमेश्वराशी आपलं नातं कन्वर्ट करणारं एक नेटवर्क आहे. आणि असं हे नेटवर्क आपल्याला तयार करण्यासाठी आपल्याला उपदेश घेणं खूप गरजेचं आहे.
म्हणून आपल्या आयुष्यात एक गुरु असावा आणि त्या गुरुचा उपदेश असावा. आणि ज्यावेळी आपल्याकडं गुरु आणि उपदेश आणि अशा प्रकारे गुरुचा उपदेश घेतल्याच्या नंतर आपल्याला एक मार्ग कळून जातो, आपल्याला परमेश्वराचं नाम कळून जातो. मग आपण नामस्मरण करू शकतो आणि नामस्मरणाने त्या नामाने परमेश्वराला आपण आळवू शकतो. जी योग्यता आणि हे नाम हे इतकं सोपं आहे की याला स्नानादी कर्माची अडचण नाही. तुम्ही स्नान करूनच ते नाम घ्यावं अशी काहीच अडचण नाही. देशकालाचे बंधन नाही, मंत्रजाळ होऊन पिसे लागण्याची भीती नाही. त्यामुळे ह्या नामाचं आपण स्मरण केल्याच्या नंतर कुठेच आणि कोणतीही आपल्याला गुंतागुंत नाही आहे. या नामाचे या नामाचं नामस्मरण हे करून अनेक साधनवंत एकामागून एक या भवसागराच्या पार झालेले आहेत. अगदी अलगद ते त्या कैवल्य शिखरी जाऊन पोहोचलेले आहेत. आणि आपल्यालाही ते शिखर जर गाठायचं असेल तर आपल्याला नामस्मरण करणं गरजेचं आहे. आणि नामस्मरण आपल्याला करायचं असेल तर देवाचं नाम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला उपदेश घ्यावा लागतो, त्यासाठी आपल्याला गुरु करावा लागतो. आणि याचमुळे आपल्या आयुष्यात गुरु असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला जर नामच माहिती नाही आणि आपण गुरुच नाही केला तर आपल्याला काय होतं बरं? का गरजेचं आहे नामस्मरण करणं? का गरजेचं आहे आपल्याला उपदेश घेणं? या गोष्टीतून आपण समजून घेऊया. एक अत्यंत म्हातारी बाई त्या मंदिराच्या समोर बसून एक भीक मागत होती. एक महात्मा तिला म्हणाला, तुझा मुलगा तर खूप मोठा आहे, खूप कमवतो आहे, मग तू भीक का मागत आहेस? ती म्हातारी म्हणाली, माझा नवरा कधीच मरण पावलेला आहे आणि माझा मुलगाही प्रदेशात जाऊन नोकरी करत आहे. जाताना मला खर्चाला काही रुपये ते देऊन गेलेला होता, पण ते सारे पैसे आता माझ्याकडे खर्चून गेलेले आहेत. आता माझ्याजवळ काहीच नाही, आता माझ्याजवळ पैसा नाही आणि त्यामुळे माझ्या पोट्या पाण्याला लागतं, म्हणून मी भीक मागत आहे. ते महात्मा म्हणाला, तुझा मुलगा तुला काहीच पैसे पाठवित नाही का? म्हातारी म्हणाली, काहीच पाठवत नाही, पण दर महिन्याने एक रंगीत कागद पाठवतो. तो कागद काय उपयोगाचा? सारे कागद भिंतीवर चिटकून त्या म्हातारीने ठेवलेले आहेत. महात्मा तिच्या घरी गेले आणि पाहतात त्या भिंतीवर बँकेचे कार्ड, पैसे त्यांनी पाठवलेले ते कार्ड ते भिंतीवर एवढे मोठे चिटकून ठेवलेले होते. आणि त्या प्रत्येक कार्डामध्ये 50,000 रुपया आणि तो प्रत्येक कागद 50,000 रुपयाचा होता. म्हातारी शिकलेली नसल्यामुळे तिला कळले नाही की आपल्याजवळ किती संपत्ती आहे. आणि महात्म्याने तिला त्याची जाणीव करून दिली की ती किती श्रीमंत आहे. आणि आमची सुद्धा अवस्था हीच होते, याच भीक मागणाऱ्या म्हातारीसारखी. या भीक मागणाऱ्या म्हातारीप्रमाणे आपली अवस्था झालेली आहे. आमच्याजवळ सकळ ब्रह्मविद्याशास्त्र आहे आणि ते साधू संत आपल्या वेगवेगळ्या मार्फत ते सांगतही आहेत, पण आपल्याला त्याचा उपयोग घेता येत नाही, आपल्याला त्याचा उपयोग करता येत नाही. साधू संत म्हणतात, उपदेश घ्या, गुरु करा, नामस्मरण करा आणि हे सांगत असतात आपल्या फायद्याचं आहे, तरी पण आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आपण उपदेश घेत नाही, जोपर्यंत गुरु करत नाहीत, तोपर्यंत आपण कितीही देवपूजा केली, तोपर्यंत आपण उपदेश घेत नाहीत, तोपर्यंत आपल्याला नाम काय माहिती होणार आहे. आणि नाम माहिती झाली नाही तर आपल्याला परमेश्वराची ओळख कशी होणार आहे. आणि परमेश्वराची ओळखच नाही झाली तर आपलं त्या परमेश्वराची नातं कसं जुळून राहील. त्यासाठी आपल्याला उपदेश घेणं खूप गरजेचं आहे. बाकी मी एवढंच बोलेल, ही गोष्ट, ह्या लीळा आणि उपदेश घेणं का गरजेचं आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.